स्वागत आहे तुमचं आज नव्या व्लॉगमध्ये. आणि थांबा, व्लॉग चालू करतात, पाऊस आला भाई. हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचा नव्या एका व्लॉगमध्ये. आणि आजचा व्लॉग आहे, आम्ही चाललो आहे आता फिरायला शनी शिंगणापूरला. अचानक मध्ये भयानक प्लॅन झाला आमचा. अजय भाऊ, अजय भाऊ, सॉरी अजय काका, अजय भाऊ इकडे, वैभव काका, कोणाचा काय माहीत नव्हता, पत्ता नाही. अजय होता फोनाला, कल्पेत सर बोलतं जायचे, वाटलं टिटवाला जायचं आहे काय. बरोबर. आणि अजय भाऊ फक्त घरी आलता बसायला, त्याला डायरेक्ट तिथंच तयारी करून चल, घरी माहीत नाही पोर कुठे आहे ना काय कुठे आहे. आता सगळं अजून एक मेंबर आहे, तो भरपूर लांबून आला आहे आमच्यासाठी. आम्ही थांबलो होतो वाशिनला. आता तर सरांना घ्यायला, सराचा जिना उतरता येते, तुम्हाला दाखवतो. दिस मॅन पतू आणि पतूचा टाकला बोलला नाही काढले आपले तुम्ही जायचं. तर आम्ही सुसू करायला थांबलो आता इकडं, कारण समृद्धी महामार्गाला लागल्यानंतर मग पुढं 1-1.5 तास आम्हाला कुठं काही थांबायला नाही ना काय नाही. नेचर बाग किती भारी आहे. अरे सॉरी. आणि पहिला टोल आम्ही पोहोचलो. आता काय नाही, पहिला टोल आहे, पहिला टोल टनटना टन भाडा पावती. काही नाही. हे नाव सांग, निकेता निकेत चौधरी, निक चौधरी. पाच झाली गाडी. निक चौधरीचं नाव फुकट सोडला. तुम्ही पण जर आला ना तर निक चौधरीचं नाव सांगा. आता एंट्री होते नाही तर गाणे पण ठेव. कॉपीराइट कसा पडल. सीन भारी आहे, सीन भारी जास्त नाही आपल्याला. तेव्हा बोला पवन चक्क्या कुठे आहेत? आजा बोल. सीन भारी. तिकडे पाणी आलाय व तिकडे पाण्याचा मोसम. ए गाय, देशी गाय. इकडं काय नाही. टेम्पोवाल्यांना मी किती वेळा शिकवलं तरी पण ते माझं काय जरासं ऐकत नाही. शिकवायला लागेल. निसत नाही ना आरटीओला त्रास देत. हे कोणत्या पण लेन्सला टाकतात. हो, आणि असा जोर घेईल मला वाटतंय. जोरात एकदम खतरा आहे बाबा. पाऊस लय आलाय. बसतो मग कसा कुठला बघता आलाय. इथं 80,000 ठेवा लागलाय का त्याच्यानी. हो ना, वारली भेटी घेऊन सॉरी गाईज, आम्हाला वाटलं का पूर्ण पोगत्यामध्ये भेटी घे. बाहेर आहे ना, बाहेर निघावं. पण ती एवढीशीच आहे. बाहेर निघावं ना, बाहेर निघलं समोर पण भारी. आणि पहिला जो बोलतो ना
बोगद्याने या बोगदा कमी जाणार आहे. या हिंदुहृदय सम्राट बालासाहेब ठाकरे. समृद्धी महामार्ग. काहीच हा बोगद्यामध्ये लाईटचं डेकोरेशन खूप छान आहे. मस्त आहे. स्वागत आहे. भारी. इकडे मस्त योगा होत्या. योगा कसं करायचं याच्यावर ज्ञान दिलेलं आहे. आणि पुढे जाऊन आपल्याला हा बोगदा खूपच लांबलचक आहे. इथे स्पीड तिकडे 100चा ठेवायला लागला, ह्या लेनला 80चा स्पीड ठेवायला सांगितलं. तर कोणी इथे आल्याच्या नंतर घाई करायची नाहीये. मधली लेन तिथे 80ची आहे. इथे 80च्या स्पीडने गाडी चालवायची. अजून आमचा ड्रायव्हर खूप छान आहे. 80च्या वर जरासा पण जात नाही. 81 पण करत नाही. अजिबात नाही. कमी चालेल. कमी चालते ना. तर गाई बारिश का भी व्हिडिओ कर रहा हूँ. पाऊस बघा भाई. पावसात मन हे मन मोर नाचले. श्रावणात मन मोर नाचले. कशी बघ कशी होती गाडी पाण्यातून चालली गाडी. SMD हॉस्पिटल इथे गाण्या रांगात जाईल. 22 किलोमीटर आहे. त्या डोंगरावर आता चालू आहे. सप्लाय कोणतं दिले जमिनीतून टावर आलं नाही म्हणजे आता बघ ती अशी फिरते. हा वीज तयार होत असेल बरोबर ना. बरोबर. ती वीज तयार इथं मला कुठं सेंटर पण दिसत नाही का. मध्ये प्रत्येकाचं ते ना स्टोरेज सेंटर कुठे असतो वरती डोंगरावर. तो काय दिसत नाही ना. अरे एवढी मोठी पवन की असेल ना आतमध्ये तिच्या. मग तिथं ते बॅटरी अशा काढून येत असेल काय. हा बॅटरी काढून येत असेल. हा बॅटरी कशाला पाहिजे. अरे वैभव कोणत्या कंपनीची आहे रे. फिनोलेक्स. हो फिनोलेक्स. इताची नको बघू. तू नको बघू. काय रस्ते आहेत भाई. प्रथमेश करा एटेक्स. प्रथमेश चेक कर कोणत्या कंपनीची आहे. चहा प्यायला. हे बघा कसा आणला. इकडे बघा. हे बघा कसा आणला. आयत्या कोयता मारलाय. प्रथमेश आहे. ऍक्सिडेंट बघ काय झालाय. तो उलटा असा फुटले अख्खी भाई त्याची. एक मिनिट हे बघ. MS-17 बाबा समोरच्या वाटतं कामच करला त्याने अख्खा. बस ही दुधाची गाडी. बस तुझं ही दुधाची गाडी. हे बघ त्याने काम कर. ओके चलो. तो गाय दादा पोहोचलो आम्ही शनी शिंगणापूर देवस्थान. ओके गायज आता पोचलो आम्ही शनी शिंगणापूरला. दर्शनाला चाललोय. हाताच्या गाड्यात बिड्याला पट्टा बिट्टा काढलाय. इकडे आलो तर इकडे हातपाय धुवायला लागेल. हातपाय धुल्याशिवाय जाता येत नाही. एक कुंड आहे. कुंड नाही नल आहे. हातपाय धुवायचे जायचे. वैभवचा झाला. आता आजा आपला आहे. दोन्ही आजा गेले जातो मला. मग इकडं जायचं. इकडं मंदिर आहे. आता आम्ही तेलाची बाटली घेतले. आजा आणि इकडं बोटी घेतली. बोटीत ना बोटीत बोललं का. बोटी थोडं काय परत काय बोलते तिकडं. माझं मी नाही घेतलं. तर तुम्हाला पण कधी आलं तर मग देवाला तेल चढवा. ही मंदिराची कमान. चाललं का मंदिराचं दर्शन घ्यायला. एवढी रात्र झाले तरी पब्लिक बघा किती आहे. गेट नंबर 1. हा भुईगर आहे. एक्झिट.
हा मस्त मंदिर भारी यार. ही आमची मंडळी मागे राहिली होती, आता आलो. वैभवाकाने मोठी तेलाची बॉटल घेतली. शनिदेव प्रसन्न. आम्हाला नाही वाटत. आमची बॉटल हे तुझी दाखव बॉटल. ही बघ मंडळी, तुम्ही याल ना तर पॅन्ट जरा फिट घालून येत जा, कारण इथं आल्यावर पट्ट्या काढायला लावतात. मग हे एक हात कमरेवर आणि एक हातात फोन पकडतोय. सगळ्यांच्या पॅन्टी आता लूज झाल्या तिथे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हो फायनली पहिल्यांदा आलोय गाईज, पहिल्यांदा आलोय शनी शिंगणापूरला. हां तर आम्ही जरा इथं तर खर्च करायला येतलाय. पर माणसाची किती घेतली तर आपण 500 VIP तिचं पण हां 500 तिघांचे फक्त. अजून एकाचे गेलाय काढायला. तर कशासाठी? इथे वरती जाऊन तेल चढवण्यासाठी. 500 रुपये एका पर्सनचे. ज्याला नाही चढवायचा त्याने इकडनं खर्च वाढले. तर आम्ही आता इथं आलो आहे, वैभवच्या फोनमधले व्हिडिओ काढतोय. भरपूर पब्लिक इथे जमलेली आहे बाई. त्यांना तिघांना पुढे पाठवलं आहे, मग मी इथलं व्हिडिओ काढायला यांच्या फोनमधून. मग दर्शन घेण्याची हे इथं आहेत बघा ते. तो वैभव चालला आहे तिकडं. इकडून येणार, मग इथं जाणार, देवाला तेल चढवणार आणि मी त्याची व्हिडिओ काढणार. बस सिम्पल. हे बघा भारी देवस्थान आहे, आवडलं मला. पहिल्यांदा आलोय, भारी वाटतं. ओके, तो माझा तिकीट पण आला आणि मी पण चाललो आता दर्शनाला. इथं तिकीट दाखवतो पहिला. हे बघा हे तिकीट काउंटर आहे. फायनली भावनं दर्शन झालं आहे आमचं आणि आता आम्ही निघालो आहे. दाखवतो तुम्हाला थांबा. फायनली दर्शन वगैरे झालं आहे, सर्व लोक बसले आणि आम्ही काय नक्की आहे अंदाजा. तिघांचा कर्तव्य आहे वाटतं. शांत बसले, शांत. हां मौन बसले. मांगा मांगा देवाकडं मांगा. दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलो. इकडनं हा रूट, इकडनं एंट्री, इकडनं एक्झिट. आणि हा बघ कसला भारी आहे. माय गॉड, भरपूर उंच आहे ना इकडं. इकडं गार्डन टाईप आहे थोडं. आता रात्र आहे तर काय आता समजत नाही काय. भारी आहे, छान आहे. अच्छा, नवग्रह मंदिर. हो इथं दिलं आहे. हे नवग्रह मंदिर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, पाठीमागे 1 9 असेल. नवग्रह बरोबर, नवग्रह मंदिर आहे हा. हा कुठला आहे? राहू, मंगल. तो दोस्तों अभी हम जा रहे हैं या शनि शिंगणापुर से निकल रहे हैं अभी. चालो पेट पूजा, पेट पूजा.
किलोमीटर वाढतो पण रनिंग भावांना जेवायला आलोय. एक हॉटेल भेटला त्यात पण एक तास थांबलं. एक मिठ्ठा आहे. काय बोलतो वाटतं गोड आहे वाटतं. समोर इकडे लोक बसले त्यातलं एक त्याच्याकडे बघतो. तर आमचं जेवण आता आलाय. काजूची भाजी इकडं मिक्स. काय आता जे होतं ते रात्री 2 वाजता तुम्हाला हेच भेटणार आहे. दुसरं काही अपेक्षा पण नाही करू शकत. नशीब भेटलं तेवढं तरी. तर हे बघ गायत आमच्या गाडीची CNG तर संपलेली आहे. आमची पण ताकद क्षमता संपली. CNG बघून शोधून शेवटी इथे येऊन चाय कॉफी घेतले. बघू आता पुढे जाऊन CNG भेटते की नाही. हॅलो गाय, तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही व्हिडिओ आता बनवतो आहे कारण माझ्या फोनचा स्टोरेज फुल झालेला. भेटत राहू पुढच्या व्लॉगमध्ये.